हालेलुया, प्रेज लॉर्ड. देवाला धन्यवाद. प्रत्येकाला परमेश्वराने आज हा सुंदरसा दिवस दाखवलेला आहे. देवाला धन्यवाद. तुम्ही सर्वजण महिलांनो आनंदित आहात, आनंदित असाल तुम्ही तर तुम्ही कमेंट्स टाका. हालेलुया, प्रेज लॉर्ड असे तुम्ही कमेंट्स टाका. आणि जरी तुम्ही आनंदित नसलात तरी काय हरकत नाही, कारण की परमेश्वर आज तुमचं जे तुम्ही जे काही उदास झालेले असाल, दुःखी झालेला असाल, परमेश्वर तुम्हाला आज त्यातून बाहेर काढणारा परमेश्वर आहे. परमेश्वर आज तुमची संगती बोलणार आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. या आपण वचनाकडे जाऊया. आणि वचनामध्ये जाण्याच्या आधी आपण प्रार्थना करूया. आपल्यामध्ये पंचायताई आहेत, येणाऱ्या वचनासाठी प्रार्थना करूया. परमेश्वर पिताचे ताईचं आज प्रकटीकरण वचन ताईला तुझ्या हातात देते. परमेश्वर पिता ताईच्या मुखाच्या द्वारे तू आम्हाला बोध करतात. तो प्रभू येशू ताईला चालत असताना प्रभू येशू कुठलीही वाईट शक्ती किंवा दुष्ट आत्मा स्पर्श करणार नाही येशूच्या नावामध्ये. हो प्रभू येशू, ताई जे वचन घेऊन येत आहेत प्रभू येशू, ते वचनाच्या द्वारे प्रत्येक महिलांना तू आशीर्वादित कर प्रभू येशू. हो प्रभू येशू, प्रत्येक महिलांना तू त्यांचं जीवन बदलू दे प्रभू येशू. हो प्रभू येशू, प्रत्येक महिलांपर्यंत ताईचं वचन जाऊ दे परमेश्वर पिता. कुठल्याही मोबाईलमध्ये अडकळण येणार नाही येशूच्या नावामध्ये. हो प्रभू येशू, प्रत्येक महिलांचं दुःख तू आनंदात बदल करतो. हो प्रभू येशू, त्या वचनाच्या द्वारे अनेक महिला आशीर्वादित कर प्रभू येशू. हो परमेश्वर पिता, प्रत्येक महिलांना तुझ्या हातात देते. वचन ऐकण्यासाठी तू सहाय्य आणि मदत कर प्रभू येशू. त्यांच्यामध्ये कार्य करणारे सर्व कार्य तू राखणे धमकावून लावले येशूच्या नावामध्ये. सर्व बायबल मध्ये वचन करण्यासाठी, प्रकटीकरण करण्यासाठी त्यांच्या डोक्याच्या विचाराला सोडून बाहेर निघ येशूच्या नावामध्ये. हो प्रभू येशू, पुन्हा एकदा सर्वजण आम्ही तुझ्या हातात पडतो. आमचं जे वचन येणार आहे त्याच्याद्वारे तू बोल परमेश्वर पिता, आणि आमचं सर्व दुःख तू आनंदात बदल. सर्व महिलांना तुझ्या हातात देते. सर्व प्रार्थना कार्य तुझ्या हातात देते परमेश्वर पिता. या वेळची आज तू आमच्यासाठी सुंदरसा दिवस वचन ऐकण्यासाठी दिलास, तुला धन्यवाद. प्रार्थना येशूच्या नावामध्ये. हालेलुया, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. चला आपण वचनामध्ये जाऊया. आपण यशायाचं पुस्तक काढूया. यशायाचं पुस्तक 41वा अध्याय आणि 10वं वचन वाचूया. यशायाचं पुस्तक 41वा अध्याय आणि 10वं वचन वाचूया आपण. तू भिवू नको, कारण मी तुझ्यापाशी आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला सबळ करीन. होय, मी तुझे सहाय्य करीन. होय, मी आपल्या न्यायीपणाच्या उजव्या हाताने तुला आधार देईन. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तर आज तुम्हाला हे सांगायचं आहे की आपला जो आधारस्तंभ जो आहे, तो आधारस्तंभ तो आहे प्रभू येशू. आपल्या जीवनाचा आपण ज्यावेळेस प्रभू येशूला आपल्या जीवनाचा आधारस्तंभ बनवू, त्यावेळेस आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती वाटणार नाही, कुठल्याही गोष्टीची चिंता सतावणार नाही, कुठल्याही गोष्टींची काळजी राहणार नाही आपल्याला. म्हणून परमेश्वर म्हणत आहे की भिवू नकोस, माझ्या मुली भिवू नको, माझ्या मुला भिवू नको, मी तुझ्या सोबत आहे. मी तुला सहाय्य करणारा परमेश्वर आहे. ज्यावेळेस आपल्याला कुठली गोष्ट असते त्या आपल्याला गोष्टी त्या चिंतेमध्ये आपल्याला परमेश्वराकडे ज्यावेळेस आपण जातो त्या चिंता घेऊन, तर आपली प्रार्थना ऐकली जात नाही. आपण ज्यावेळेस आनंदित असतो त्याच वेळेस आपल्या प्रार्थना ऐकल्या जातात. त्यावेळेस ज्यावेळेस आपण आनंदित असतो त्यावेळेस सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या होतात. परंतु आपण ज्यावेळेस काळजी चिंतेमध्ये असू त्यावेळेस आपलं सर्व काही आपलं मन लागत नाही आणि आपली प्रार्थना देखील व्यवस्थित होत नाही. म्हणून आज तुम्हाला मला हे विचारायचं आहे, तुम्हाला आज कुठली चिंता सतावत आहे, कुठली काळजी आहे, कुठलं टेन्शन आहे तुम्हाला, तुम्ही त्या टेन्शन मध्ये सतत तुम्ही गुफगुफून राहत आहात. कुठलं असं टेन्शन आहे की त्या टेन्शन तुम्ही मनातल्या मनात तुम्ही त्या गोष्टीसाठी तुम्ही झुरत आहात. कुठली अशी गोष्ट आहे की तुम्हाला कुठला असा आजार आहे की त्या आजारासाठी तुम्ही चिंतेमध्ये गेलेले आहात, तुम्ही घाबरलेले आहात. तुम्हाला असं वाटत आता माझं कसं होणार आहे, आता माझं काय होईल. कुठल्या तुम्ही अशा चिंतेमध्ये अडकलेला असाल तर आज परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की माझ्या मुला घाबरून जाऊ नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या जवळ आहे, असं परमेश्वर म्हणत आहे.
आणि परमेश्वर म्हणत आहे की मी तुझा देव आहे. जो परमेश्वर जो आहे, तो जो देव आहे ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, जो सर्व सृष्टी, त्या सर्व सृष्टीचा कंट्रोल त्या परमेश्वराच्या हातात आहे. तो परमेश्वर तो म्हणत आहे की मी तुझ्यासोबत आहे आणि मी तुझा देव आहे, म्हणून तुला घाबरायची गरज नाही. म्हणून तुम्हाला मी सांगते, कुठलीही चिंता असू द्या, कुठलीही काळजी असू द्या, घाबरून जाऊ नका. कुठलेही प्रश्न सतावू द्या तुम्हाला, कुणी येऊन तुम्हाला काही म्हणू द्या, तुम्ही फक्त देवाला तुम्ही आधारस्तंभ बनवा. परमेश्वर तुमचा आधारस्तंभ आहे. अशा पद्धतीने तुम्ही मनामध्ये गृहीत धरा. ज्यावेळेस तुम्ही असं मनामध्ये गृहीत धरचाल, त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर काढणारा परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की माझ्या मुली, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. काही प्रश्न असतात, काही प्रश्न जरी सर्व काही व्यवस्थित असलं तर असे काही गोष्टी असतात, असे काही प्रश्न असतात प्रत्येक मनुष्यामध्ये. ते प्रश्न असे असतात की ते कुणालाच सांगू शकत नाही. जरी ते सांगितले तरी ते त्यांच्या मनात कुठेतरी खंत असतात. त्या गोष्टी सतावत असतात त्यांना, त्या प्रश्न त्यांना सतावत असतात. ते बाहेर त्यांची इच्छा जरी असली तर ते सांगू शकत नाहीत. असे काही प्रश्न असतात. परंतु जरी असे प्रश्न असले तुमचे, तरी परमेश्वर म्हणत आहे की तुझ्या अंतःकरण पारखणारा मी परमेश्वर आहे. तुझ्या हृदयामध्ये काय चाललेलं आहे ते मी जाणतो. ज्या तू बाहेर गोष्टी सांगू शकत नाही, तुझ्या मैत्रिणीला त्या गोष्टी तू सांगू शकत नाही, तू कुणाला, तुझ्या आईला, कुठले नातेवाईक, तुमच्या प्रत्येक नातेवाईकाला तुम्ही त्या गोष्टी सांगू शकत नाही. अशा गोष्टी, असे प्रश्न तुम्हाला सतावत आहेत. परंतु आज मी तुम्हाला सांगत आहे, कुठलेही प्रश्न असू त्या प्रश्नाचं आज उत्तर परमेश्वर तुम्हाला देणार आहे. माझे सुद्धा काही प्रश्न होते, माझे सुद्धा प्रश्न काही मला सतावत होते, परंतु माझं परमेश्वर, ज्यावेळेस मी ह्या वचनावरती मनन करत होते, माझा परमेश्वर मला म्हटला की माझ्या मुली, तू माझी मुलगी आहेस. तुला कुठल्याही गोष्टीसाठी काळजी करायची गरज नाहीये, तुला कुठल्याही गोष्टीसाठी घाबरायची गरज नाहीये. मी तुझ्या सोबत आहे. मी तुझा देव परमेश्वर, ज्यांनी या सृष्टी बनवली, ज्याच्या हातामध्ये ह्या साऱ्या सृष्टीचा कंट्रोल आहे, ज्यांनी तुम्हाला आणि मला बनवलं, तो परमेश्वर माझा परमेश्वर आहे. तो माझा देव आहे. तो माझा देव तर आहेच आहे, परंतु तो माझा बाप आहे आणि तोच तुमचा देखील बाप आहे. जो माझा परमेश्वर, ज्या परमेश्वरा अशक्य गोष्टी तो शक्य करतो परमेश्वर. परंतु आपल्याला जे अशक्य गोष्ट आहे ते परमेश्वराच्या हातात देऊन टाकायचे आणि म्हणायचे की प्रभू, हे माझ्याच्याने होत नाही. प्रभू, तू अशक्य गोष्टी शक्य करणारा परमेश्वर आहे. प्रभू, मी तुझ्या हातात देते. ज्यावेळेस मला काही प्रश्न सतावत होते, परमेश्वर माझ्या संगती बोलला, माझ्या मुले घाबरू नकोस. काय तुझी चिंता आहे, काय तुझी काळजी आहे, जरी तू कोणाला सांगत नसते आणि आतापर्यंत मी त्या गोष्टी नाही सांगितलं, परंतु परमेश्वराला त्या गोष्टी माझ्या माहित आहेत. परमेश्वराने मला सांगितलं तुला घाबरायची गरज नाही. आणि तुम्हाला सांगते, हे वचन भेटले याचा अर्थ परमेश्वराला तुमच्या जीवनामध्ये काम करायचं. तुमचे पण असे काही प्रश्न आहेत, तुम्हाला अशा कुठल्या गोष्टींची भीती आहे, काळजी आहे, तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर पडायचे आहे. कारण का तर आपण घाबरून गेलेलो असतो. आज कुठली अशी परिस्थिती आहे, तुम्हाला असं वाटत असेल मला काम नाहीये, माझ्यावर कर्ज झालेलं आहे, माझ्या अमुक माझ्या या व्यक्तीचं एवढं मोठं कर्ज आहे, माझ्यावर बोझ आलेलं आहे, मला रात्रंदिवस मला एक चिंता लागून राहते, मला या व्यक्तीचं देणं आहे, मी कसं फेडू, मला काम नाहीये. परंतु परमेश्वर म्हणत आहे, माझ्या मुली, माझ्या मुलं, घाबरून जाऊ नकोस. मी तुझ्यासोबत आहे. मी तुझा देव आहे. तुला या समस्येतून, या प्रश्नातून, या कर्जातून सोडवणारा मी तुझा परमेश्वर आहे, असं परमेश्वर म्हणत आहे. आणि पहा, तुम्हाला असं वाटत असेल की मला माझे जे शत्रू आहेत, तुम्हाला सांगते, शत्रू तर आपला कोणी मनुष्य नाहीच, परंतु त्या व्यक्तीचा परमेश्वर ताबा घेतो. ते व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून मला तुम्हाला सांगायचंय. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीसोबत देव असतो, कारण तुम्हाला सांगते, सर्व विश्वासणाऱ्या मुली जे आहात तुम्ही, त्या प्रत्येकांना परमेश्वराने देवाच्या मुली म्हणायचा अधिकार दिलेला आहे. आणि तो अधिकार घेऊन ज्यावेळेस आपण चालतो तर त्यावेळेस परमेश्वर निश्चित आपल्याला सहाय्य करतो. या बायबलमध्ये गिदोन नावाचा जे सेवक होऊन गेला, तो सेवक ज्यावेळेस ज्या सेवकाला युद्ध करण्यासाठी जायचं होतं, त्याच्यासोबत सैन्य जे होतं, जे समोर जो युद्ध करणारा जो शत्रू होता, त्या शत्रूकडे त्याचं भरपूर असं त्याच्याकडे सैन्य होतं, परंतु याच्याकडे कमी होतं. परंतु तरी देखील परमेश्वराने गिदोनाला सांगितलं, गिदोना, कदाचित लोकांना असं वाटेल की आम्ही आमच्या शक्तीवरती, आमच्या बळावरती आम्ही हे युद्ध जिंकलेलं आहे. म्हणून परमेश्वर त्याला म्हणतो की तू थोडं, मी जसं सांगतो तसं कर आणि थोडं सैन्य तू ह्याच्यातून घेऊन जा. आणि ज्यावेळेस तो युद्ध करण्यासाठी गिदोन जातो आणि त्यावेळेस मध्यरात्री परमेश्वर गिदोनाला उठवतो आणि परमेश्वर म्हणतो गिदोनाला की गिदोना, उठ, आता ही तुझी वेळ आहे, जा तुझी शत्रूच्या छावणीमध्ये जा आणि तू बघ जाऊन तिथं काय चाललेलं आहे.
आणि ज्यावेळेस गिदोन उठला, मी तुम्हाला सांगते की सेवक होता तो, आणि आपण देखील मनुष्य आहे, आणि ते देखील एक मनुष्य होता, गिदोन देखील मनुष्य होता. ज्यावेळेस मध्यरात्री उठवलं गेलं, तो एक थोडासा घाबरला, परंतु देवाने सांगितलेलं असताना मी तुझ्या सोबत आहे, देव त्याच्या सोबत होता आणि त्याला माहिती होतं की देव माझ्या सोबत आहे, तरी देखील तो घाबरला होता. आणि ज्यावेळेस तो घाबरला, त्या ठिकाणी त्या शत्रूच्या छावणीसमोर तो गेला त्या ठिकाणी, आणि तिथं जाऊन उभा राहिला, तर त्यावेळेस जे शत्रूचे जे सैनिक होते, ते सैनिक एकमेकाला ते बोलत होते. ते सैनिक असं बोलत होते की मला त्या दोन सैनिक जे होते, त्या एका सैनिकाला स्वप्न पडलेलं होतं. तर स्वप्न त्या दुसऱ्या सैनिकाला सांगत होता की मला एक असं स्वप्न पडलेलं आहे, एक सातूची भाकरी होती आणि तंबू होते, आणि त्या तंबू जवळ ती सातूची जी भाकरी होती, ती सातूची भाकरी सरकत येत होती, आणि ती सरकत येऊन ती तंबू जे होतं, त्या तंबूला तिने धक्का देऊन, ते ज्यावेळेस तिने धक्का दिला त्या सातूच्या भाकरी, त्यावेळेस ती तंबू खाली करून उडून पडला. असं हे स्वप्न मला पडलं म्हणून तो एका सैनिकाला सांगत आहे. आणि तो दुसरा जो सैनिक होता, ते दोघं मित्र बोलत असताना एका मित्राने त्या स्वप्नाचा उलगडा करून दिला त्याला, आणि तो म्हटला, तुला माहिती का हे सातूची भाकरी म्हणजे कोण आहे? ही सातूची भाकरी म्हणजे हा गिदोन आहे. आणि तो तंबू जे आहे, तर मला तो त्या दुसऱ्या मित्राला सांगत होता की आपण हारणार आहोत आणि गिदोन जिंकणार आहे. असं त्यांच्या दोघांमध्ये संभाषण सुरू होतं. आणि संभाषण सुरू असताना गिदोन जो घाबरलेला होता, त्या घाबरलेल्या त्या गिदोनाला देवाला आधार द्यायचा होता. देवाला सांगायचं होतं की गिदोना घाबरून जाऊ नकोस, मी तुझ्या सोबत आहे. आणि ज्यावेळेस त्या दोघांचं बोलणं त्या गिदोनाने ऐकलं, आणि त्या गिदोनाला एक आधार आला त्या ठिकाणी. गिदोनाला असं वाटलं की हा माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे. जे माझे शत्रू आहेत, ते शत्रू माझ्याविषयी ते कबुली देत आहेत की माझ्यासोबत, त्या शत्रूला सुद्धा देवाने दाखवून दिले की माझ्यासोबत देव आहे. आणि ज्यावेळेस तो घाबरलेला होता, आणि मग तो आज आपली त्याची कंबर कसून तो युद्धाला लागतो, आणि परमेश्वर जिवंत परमेश्वर त्याच्या सोबत होता. त्या परमेश्वराने त्या गिदोनाला विजय दिला त्या ठिकाणी. मी तुम्हाला सांगते, जसं की जो गिदोन आहे, त्या गिदोनाप्रमाणे आपल्या सुद्धा जीवनामध्ये काही गोष्टी चाललेल्या असतात. आपल्याला असं वाटतं देव आपल्यासोबत आहे, हे प्रत्येकाला माहिती आहे. मी तुम्हाला ठासून सांगते की मला सुद्धा माहिती आहे की माझ्यासोबत परमेश्वर आहे. तुम्हाला पण माहिती की तुमच्यासोबत परमेश्वर आहे. परंतु एक माणूस म्हणून आपण ज्यावेळेस समस्या परिस्थिती येते, त्यावेळेस आपण घाबरतो. देव स्वतः म्हणतो की मी आहे तुझ्यासोबत, घाबरून जाऊ नको, मी तुझा देव आहे, मी तुला सहाय्य करणार आहे, मी तुला सबळ करणार आहे, आणि मी माझ्या न्यायपणाच्या उजव्या हाताने मी तुला आधार देणार आहे, आणि तुला मी बाहेर काढणार आहे. हे वचन ज्यावेळेस परमेश्वराने मला दिलं, आणि मला एक तसली भेटली माझ्या आत्म्याला, मला असं कळलं की माझा जो आधारस्तंभ जो आहे, तो आधारस्तंभ माझा परमेश्वर आहे. माझ्यासोबत परमेश्वर आहे, मला कुठल्या गोष्टीची भेटायची गरज नाहीये. आणि मी तुम्हाला सांगते, तुम्हाला असं वाटत आहे कोरोना व्हायरस आलेले, हे कधी जाते, काय होते, तुम्हाला चिंता लागलेली, कामं नाहीये, कर्ज झालेले, घरामध्ये भाडं भरायला पैसे नाहीये, लाईट बिल भरायला पैसे नाहीये, अमुक आहे तमुक आहे, लेकरं आहेत, लेकरांची शाळेची पुस्तकं आहेत, फी आहेत, हे ते ज्या चिंता आहेत आपल्या, त्या सर्व चिंता आज परमेश्वराकडे देऊनच टाकावं लागणार आहे. कारण पर्यायच नाही आपल्याला देवाशिवाय, देवाच्या हातात दिल्याशिवाय. आपल्या शक्तीने आपण काहीच करू शकत नाही. आपल्या शक्तीने जर आपण केलं, तर मी तुम्हाला सांगते, काळजी चिंतेशिवाय आपल्याला काही मिळणार नाही. आणि जर काळजी चिंता करत बसलो आपण, तर निश्चित आपल्याला आजार आपल्याला घेईल. आणि म्हणून आज तुम्हाला सांगते, ज्यावेळेस गिदोन त्या ठिकाणी गेला, गिदोन घाबरला होता, आणि ते दोन सैनिक बोलत होते. तसं ज्यावेळेस तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये जासाल, तर तुमचे जे शत्रू आहेत ते स्वतः मुखाने कबुली देतील, हिच्या नादी नको लागायला, ह्याच्या वाटेल नको जायला, कारण का ह्याच्यासोबत देव आहे आणि ह्याचा विजय होणार आहे. ज्यावेळेस त्याच्या जीवनात असं घडलं, गिदोनाच्या जीवनात, आणि त्याला आधार आला, त्याला शक्ती संपादन झाले त्या ठिकाणी, त्याच्यामध्ये डेअरिंग आली युद्ध करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी. आज तुम्हाला सुद्धा एक डेअरिंग परमेश्वर देणार आहे. आणि जे तुम्हाला कर्जवाले सतावत आहेत, तुम्हाला कोणी असं म्हणत असेल की माझं असं एवढं कर्ज आहे, तू दे, मी तुला असं करेन, मी तुला तसं करेन, मी तुला केस टाकेन, मी तुला मारून टाकेन, मी तुला असं करेन, मी तसं करेन, घाबरून जाऊ नका. तुम्ही म्हणा की माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे, मी भिणार नाही, माझ्या सोबत माझा परमेश्वर आहे, मला सबळ करणारा तो माझा परमेश्वर आहे. तो माझा देव जो आहे, तो देव सर्व सामर्थ्यशाली, सर्व शक्तिमान, तो परमेश्वर माझ्या सोबत आहे. हीच तर वेळ आहे विश्वास दाखवण्याची. ज्यावेळेस आपण विश्वास दाखवतो परमेश्वराला, त्यावेळेस परमेश्वर सुद्धा आनंदित होतो.
ज्यावेळेस आपण घाबरून जातो, आपल्या बापाचं ज्यावेळेस एक मूल असतं, ते मूल ज्यावेळेस त्या बापासोबत फिरत असतं आणि बापाचा ज्यावेळेस त्याने हात पकडलेला असतो आणि बापाने त्याचा हात पकडलेला असतो, त्याच्यामध्ये एक डेअरिंग वेगळीच असते. तो ताटमानाने इकडे तिकडे फिरतो मुलगा, का तर त्याच्यासोबत बाप असतो. आणि आज तुम्हाला सुद्धा हेच सांगायचं आहे की आज आपण कुठली काळजी, कुठले प्रश्न, कुठलं चिंता आहे, त्या चिंता सर्व परमेश्वराकडे सोपवून द्यायची आहेत. आणि आपला बाप त्यांनी तो म्हटलंय की माझ्या उजव्या हाताने मी तुला आधार देईन म्हणून सांगितलेला. त्यांनी परमेश्वराने त्याचा जो उजवा हात आहे, जो पराक्रमी परमेश्वराचा हात आहे, तो सर्व शक्तिमान हात परमेश्वराचा तुमच्या आणि माझ्या सोबत आहे. मग का घाबरून चालले तुम्ही? कुठले असे प्रश्न आहेत मी तुम्हाला सांगत आहे. मला एक स्त्रीचा फोन आला होता आणि मी त्या स्त्री संगती बोलत होते आणि ज्यावेळेस त्या गोष्टी सांगत होते, तिच्या पतीने तिला सोडून दिलेलं आहे, तिच्या पतीने तिच्या जीवनात खूप काही अशा समस्या आणलेल्या आहेत, तिच्या मनात एक भीती सतावत आहे. ती भीती अशी आहे की तो माझा नवरा येईल का, परत येईल का, माझ्या लेकरांचं कसं होईल, माझं कसं होईल, कोण आम्हाला सांभाळेल, अशी एक चिंता तिला सतावत आहे. पण या सर्व चिंतेमधून तिला एकच म्हटलं की परमेश्वर तुझ्या सोबत आहे. आपण दुसऱ्यांना जेव्हा सांगत असतो तेव्हा सोपं असतं, परंतु ज्यावेळेस आपल्यावरती परिस्थिती येते त्यावेळेस मात्र ते कठीण परिस्थिती हँडल करण्यासाठी आपल्याला. म्हणून कठीण परिस्थितीमध्ये परमेश्वर मला सुद्धा म्हटला की तू घाबरून जाऊ नकोस, तुला काय बोलायचंय, कसं बोलायचंय आणि पुढे जाऊन काय होणार आहे, आणि तुझ्यासोबत आता इथून पुढे कुठलीही गोष्ट वाईट घडणार नाही. आतापर्यंतची गोष्ट वेगळी होती, परंतु आता मी तुला माझ्या न्यायपणाच्या उजव्या हाताने मी तुला आधार दिलेला आहे. मी म्हणते की तू भिवू नकोस, तू घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे, मी तुला सहाय्य करणारा परमेश्वर आहे, असा परमेश्वर म्हणत आहे. पहा, एलिया देखील घाबरला. जी इस्रायल राणी जी होती, ती इस्रायल राणीने ज्यावेळेस निरोप पाठवला एलियाकडे की तुला मारून टाकणार आहेत, आणि ती पण एलियाने जे सेवक मारलेले होते त्या ठिकाणी, जे बालदेवतेच्या वेद्या मोडलेल्या होत्या, त्या गोष्टी केल्या होत्या, म्हणून ती इस्रायल राणी जी होती ती राणी चिडलेली होती. आणि त्या राणीने हुकूम सोडलेला होता, तिने निरोप पाठवलेला होता की एलियाला ह्याच वेळी आजच आणि याच दिवशी त्याला मी ठार मारणार आहे म्हणून. तो सेवक होता, तरी देखील तो घाबरला आणि घाबरून तो पळून गेला. त्याला माहित होतं त्याच्यासोबत देव आहे, तरी देखील तो घाबरून तो पळाला त्या ठिकाणी. ज्यावेळेस तो पळाला त्यावेळेस त्यासोबत एक नौकर होता, त्या नौकरासोबत त्याने एका गावामध्ये त्या नौकराला तिथंच सोडलं आणि तो पळत एक दिवसाची वाट तो चालत पळत पुढे गेला आणि तो एका झाडाखाली हताश होऊन तो थकला आणि त्या ठिकाणी तो थांबला. आणि त्या ठिकाणी थांबल्यानंतर तो म्हणायला लागला, तो एक सेवक होता पण तो घाबरलेला होता. ज्यावेळेस आपण देखील घाबरतो त्यावेळेस किती मोठे सेवक असू द्या, ते थोडं घाबरले ना ते त्यांच्या देवाकडे बोलायला सुरू करतात. बस झाला देवा, तो एलिया म्हणत होता, बस झालं देवा, आता माझ्याने काय होत नाही, मी थकलोय, आता एक देशिक मला मारून टाकतो. एलिया म्हणायला लागला होता देवाला, मारून टाक देवा मला एक देशिक, आता मला हे सहन होत नाही, आता माहित नाही माझं पुढे जाऊन आता मी कधी पोहोचणार त्या जीवन पर्वतापर्यंत, माहित नाही, मला एक देशिक तू मारून टाका. परंतु परमेश्वरा सांगते बोलला एलिया, आणि त्या ठिकाणी रडून तो त्या झाडाखाली तो झोपला. आणि ज्यावेळेस झोपला त्यावेळेस परमेश्वर त्याच्या लेकरांना कधी सोडत नाही. ज्यावेळेस घाबरलेली परिस्थिती असेल, त्या घाबरलेल्या परिस्थितीमध्ये परमेश्वर येऊन आपल्याला आधार देतो. त्या एलियाचा आधारस्तंभ येशू होता आणि आपला देखील आधारस्तंभ आपल्याला येशूलाच बनवायचा आहे. त्या ठिकाणी एलियाला वाचवण्यासाठी कुणी आलं नाही त्या ठिकाणी, परंतु परमेश्वर त्याच्यासोबत होता. आणि ज्यावेळेस झोपला त्या ठिकाणी प्रभूचा जो दूत आहे त्या दूताने एका कावळ्याला पाठवलं, आणि त्या ठिकाणी भाकरीचा तुकडा पडला आणि एक जी पाण्याची जी सुरई आहे म्हणजे झरा त्या ठिकाणी वाहता केला परमेश्वराने. तर कुणासाठी? एलियासाठी. म्हणजे परमेश्वराने त्या ठिकाणी त्याचा संभाळ केला. परमेश्वराने त्या ठिकाणी परमेश्वराने एलियाला आधार दिला. आणि मग तो एलियाला प्रभूचा दूत त्या ठिकाणी आला आणि म्हटलं, एलिया उठ, जी भाकरी आहे भाकरी खा आणि हे पाणी पी, कारण तुझा प्रवास, पुढचा जो प्रवास आहे तो प्रवास तुझा खूप लांबचा प्रवास आहे, तू उठ आणि हे खा. आणि मग तो एलिया उठला आणि उठल्यानंतर जे काही त्या ठिकाणी परमेश्वराने त्याच्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं होतं अन्न, ते अन्न त्या एलियाने खाल्लं. मी तुम्हाला सांगत आहे, घाबरणार तुम्ही तुमच्या जीवनात घाबरण्याची परिस्थिती येणार, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला भीती सोडायचं नाहीये. तो परमेश्वर म्हणत आहे की भिवू नको, मी तुझ्या सोबत आहे, मी तुला सगळं करणारा परमेश्वर आहे, मी तुझ्या सोबत आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की माझा शत्रू माझ्या सोबत येईल, माझ्यावर हल्ला करेल, मला माहित नाही माझा घात होईल,
मला माहित नाही, पण परंतु असे प्रश्न तुम्हाला सतावत आहेत. तुम्हाला असं वाटत आहे की कदाचित तुम्ही असा विचार करत असाल किंवा तुमचे नातेवाईक कोणी विचार करत असतील तुमच्यासोबत की या व्यक्तीला संपवायचं आहे, या व्यक्तीच्या जीवनामध्ये मला कट कारस्थान त्यांनी केलेले असते तुमच्या जीवनामध्ये, ते प्लॅन तो परमेश्वर कधीच सक्सेसफुल होऊ देणार नाही. कारण ज्या परमेश्वरावरती तुम्ही विश्वास ठेवलेला आहे, ज्या परमेश्वराला तुम्ही आधारस्तंभ बनवलेला आहे, तो परमेश्वर तुमच्या सोबत आहे. आणि तो परमेश्वर ज्यावेळेस तुमच्या सोबत असतो त्यावेळेस तुमचा डोक्याचा केस देखील कोणी इकडे तिकडे करू शकत नाही. आणि तुम्हाला मी सांगते की तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत की तुम्हाला कोणीतरी संपवण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्हाला मारून टाकण्याची धमक्या देण्यात आलेल्या आहेत, तुमच्या स्थानावरती दुसऱ्या कुणाला तर बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु मी तुम्हाला सांगत आहे, जो कुठला तुम्ही निर्णय केलेला आहात त्या निर्णयामध्ये तुम्ही त्या निर्णयापासून मागे हटा. त्या निर्णयामध्ये तुम्ही पुढे जाऊ नका. कारण परमेश्वर ज्या व्यक्तीविषयी तुम्ही निर्णय केलेला आहे, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही तो खड्डा खांदलेला आहे, तो खड्डा तुमच्यासाठी खाल्ला जाईल. कारण परमेश्वर म्हणतो की तू तुझ्या शेजाऱ्याचं वाईट चितू नकोस, तू तुझ्या मित्राचं वाईट चितू नकोस, तू तुझ्या संगती जे लोक आहेत त्यांचं वाईट चितू नको. तू ज्यावेळेस आपण वाईट दुसऱ्याचं चिततो त्यावेळेस आपल्यासाठी स्वतः परमेश्वर तो आपल्यासाठी मग जो आपण खड्डा खाल्लेला आहे दुसऱ्यांसाठी, तोच आपल्यासाठी खड्डा, त्याच खड्ड्यात आपण पडणार. मग कुठलीही चिंता असू द्या, तुम्ही घाबरून जाऊ नका आणि परमेश्वराला म्हणा की प्रभू आजपासून माझा तूच आधारस्तंभ आहेस. आतापर्यंत माहित नव्हतं माझा आधारस्तंभ माझे नातेवाईक होते, माझा आधारस्तंभ माझी पत्नी होती, माझा आधारस्तंभ माझा पती होता, माझा आधारस्तंभ माझे नातेवाईक, माझे लोक, मित्र, मैत्रिणी, जे काय असेल. तुम्ही कुणाच्या जीवावर आतापर्यंत जे उड्या मारत असाल तर तुम्हाला सांगते हे माणूस एक दिवस तुम्हाला सगळे सोडून जातील. कुणीही तुमच्यासोबत शेवटपर्यंत टिकणार असं कोणीच नाहीये. जो तुमच्यासोबत शेवटपर्यंत टिकणार आहे, जो तुम्हाला आधार देणार आहे, तो आधार देणारा एकच आहे, सर्व शक्तिमान परमेश्वर, तो जिवंत परमेश्वर येशू, तोच तुमच्यासोबत आहे आणि शेवटपर्यंत तोच तुम्हाला आधार देणार आहे. ज्यावेळेस एलियाला कुणी त्या ठिकाणी आधार द्यायला नव्हतो, परंतु परमेश्वर त्या ठिकाणी आधार दिला. आज परमेश्वर देखील तुम्हाला, परमेश्वराला हेच सांगायचं आहे, हेच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला वॉर्निंग द्यायचं आहे परमेश्वराला की मीच तुम्हाला आधारस्तंभ आहे, माझ्याशिवाय तुम्हाला कुणी आधारस्तंभ नाहीये, म्हणून मलाच तुम्ही आधारस्तंभ बनवा. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, अनुवाद 28:7 मध्ये वचन सांगतं की तुमचे जे शत्रू आहे तुमच्या बाजूने ते एका वाटेने ते बाहेर पडतील, परंतु ते 7 वाटाने पळून जातील. शत्रू हे तुमच्या एका वाटेने तो हल्ला करत येईल, तुमच्यावरती चढाई करून येईल. मी हिचा नाश करेन किंवा मी ह्याचा नाश करेन, मी ह्याला जीवनातून उठवेन, मी ह्याला संपवून टाकेन म्हणून. परंतु जो परमेश्वर जो आहे, जो तुमचा माझा जो बाप बसलेल्या वरती, तो न्यायाधीश परमेश्वर आहे, तो योग्य वेळी न्याय करणारा परमेश्वर आहे. तो परमेश्वर जे तुमचे शत्रू आहे त्या शत्रूला 7 वाटाने पळवून लावणारा परमेश्वर आहे. त्यांना पळायला जागा उरणार नाही, 7 वाटा तर सापडणारच नाही, परंतु मी तुम्हाला सांगते त्यांना पळायला सुद्धा जागा उरणार नाही. ताणून परमेश्वर मारणारा परमेश्वर आहे. त्यांना कधी हे होणार, जर तुमचे परमेश्वराचे जे प्रिय लेकर आहेत त्या लेकरांच्या वाटेला जर का आपण गेलो, जर त्या लेकरांच्या जर जीवनामध्ये आपण काही कट कारस्थान केले तर परमेश्वर तुम्हाला सोडणार नाही. कुणीही असू द्या, अनितीने आपल्याला कधीच वागायचं नाहीये. ज्यावेळेस आपण अनितीने वागतो त्यावेळेस परमेश्वर योग्य व्यक्तीचा तो न्याय करणारा परमेश्वर आहे. तो न्यायाधीश परमेश्वर आहे, तो पक्षपाती परमेश्वर नाहीये, तो बराबर न्याय करतो. आणि जो बराबर न्याय करतो त्याच परमेश्वराला आपण पकडणं गरजेचं आहे. त्यांना असं वाटतं असं आहे तसं आहे, हे दुसऱ्यांचा देव आहे, हे अमेरिकेचा देव आहे, हे ख्रिस्ती असं आहे तसं आहे, काय तुम्हाला एकच सांगते, हाच परमेश्वर आहे, तो तुम्हाला आधार देणारा परमेश्वर आहे. ह्या परमेश्वराकडे आले वाचून तुम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश नाहीये. म्हणून तुमचा जो जिवंत परमेश्वर आहे त्या परमेश्वरावरती तुम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि तो म्हटलाय की मी तुला सहाय्य करणारा परमेश्वर आहे, मी तुला मार्गदर्शन करणारा परमेश्वर आहे. मी तुम्हाला सांगते, मी स्वतः त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आणि मला माहिती आहे की तुम्ही सुद्धा त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे की परमेश्वर कसा सहाय्य करतो, परमेश्वर पवित्र आत्मा तुम्हाला कसा घडतो, तुम्हाला पवित्र आत्मा कसा मार्गदर्शन करतो हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पाहिलेलं आहे. मी तुम्हाला माझे साक्षी मी तुम्हाला सांगते, छोटी साक्षी माझी ती. मी मला 1-2 वर्ष झाले त्या गोष्टीला. मी माझ्या मोठ्या मुलीला निसीला मी ज्यावेळेस शाळेमधून मी घरी घेऊन चाललेले होते आणि त्या ठिकाणी घरी जात असताना माझ्या डोक्यामध्ये आलं की मला वस्तू घ्यायच्या आहेत, म्हणून मी हायवेला गेले. आणि हायवेला गेलेले असताना त्या ठिकाणी
रोड क्रॉस करत होते मी, आणि रोड क्रॉस करत असताना मी तिला बरोबर साईडला घेतलेलं होतं, परंतु एक रॉंग साईडने एक गाडी येणार होती आणि परमेश्वराने मला सांगितलं त्या क्षणाला एक सेकंद सुद्धा नसेल त्याला, एक अर्धा सेकंद लागला असेल त्याला. आणि परमेश्वर मला सांगितलं, पवित्र आत्मा मला म्हटलं की निसीला तू या साईडवरून या दुसऱ्या साईडला घे. आणि मी बरोबर घेत, कारण गाडीच्या बाजूला मी होते आणि इकडच्या दुसऱ्या साईडला निसी होती, परंतु जे रॉंग साईड जी होती त्या रॉंग साईडनीच गाडी येणार होती. आणि मी ज्या क्षणाला तिला इकडच्या साईडला घेतली त्या क्षणाला टू व्हीलर आली, जोरात येऊन ती टू व्हीलर धडकली. आणि ज्यावेळेस ती धडकली त्यावेळेस मला कुठलीही इजा झाली नाही, फक्त मला थोडं पायाला खरचटलं. आणि परंतु जे खरचटलेलं होतं ते सहन करण्याची कॅपॅसिटी माझी परमेश्वराने मला दिलेली होती. आणि जर का टू व्हीलर घेऊन जर का निसीने धडकली असती तर ती लहान आहे, तिला कदाचित त्या वेदना सहन झाल्या नसत्या आणि कदाचित ती लहान असल्यामुळं कदाचित माहित नाही तिच्या पायावरून गेली असती का काय, परंतु ते परमेश्वराला सगळ्या गोष्टी माहित असतात. ते रोड क्रॉस करत असताना परमेश्वराने मी योग्य रीतीने तिला साईडला घेतलेला असताना परमेश्वराने मला सांगितलं की पटकन तू इकडच्या साईडला घे. मी तिला इकडच्या साईडला घेतली, त्या क्षणी ती गाडी येऊन धडकलेली. आणि परमेश्वर माझ्या संगती होता. परमेश्वर मला एवढ्या लवकर मरू देणार नाही. आणि मला माहिती आहे की जो परमेश्वराने मला काम केलेलं आहे ते काम होईपर्यंत परमेश्वर माझा एक केस देखील इकडे तिकडे होऊ देणार. माझा रक्षण करता माझा परमेश्वर आहे, हाच विश्वास घेऊन आपल्याला चालायचा आहे. आणि मी म्हटलं, आणि रात्री मी परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि परमेश्वराला म्हटलं, प्रभू मी घाबरले प्रभू या गोष्टीमध्ये, परंतु परमेश्वर मला आधार देणारा तू आहेस. इथून पुढचं माझं जीवन काय होणार आहे, कारण प्रभू आतापर्यंत वेगळं होतं, परंतु आता मी ज्या गोष्टीमध्ये पुढे हात घालायला चाललेले आहे प्रभू, ते कामामध्ये कदाचित माझं कसं होणार आहे, त्या गोष्टीत माझं काय होणार आहे मला माहित नाही प्रभू, परंतु तू माझ्यासोबत आहेस. आणि प्रभूने मला सांगितलं की भिवू नकोस, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. मी तुला सहाय्य करणारा परमेश्वर आहे आणि मी योग्य न्याय करणारा परमेश्वर आहे. म्हणून आज तुम्हाला कुठली चिंता सतावत आहे, कुठल्या गोष्टी तुम्हाला सतावत आहेत, त्या सर्व गोष्टी तुम्ही काढून टाका आणि परमेश्वराला म्हणा की परमेश्वर स्तंभ आहे आणि तूच माझं सर्व काही आहे, तू माझा संभाळ करणार आहे, असं आपण परमेश्वराला म्हणू. आणि आपण वचन वाचूया पुढं, स्तोत्रसंहिता 55 आणि 22 वचन वाचूया आपण. स्तोत्रसंहिता 55 अध्याय आणि 22 वचन. स्तोत्रसंहिता 55 अध्याय आणि 22 वचन. तू आपला भार यहोवावर टाक, म्हणजे तो तुला आधार देईल. तो न्यायीला कधी डगमगू देणार नाही. हालेलुया, प्रेज लॉर्ड. पहा म्हटलेले की तू आपला भार, जी सर्व तुझी चिंता आहे, ती सर्व तुझी काळजी आहे, अशा काही गोष्टी आहेत ज्या काही तुम्हाला सेवेविषयी सेवेविषयी जे प्रश्न आहेत, तुम्हाला असं वाटत आहे की पुढे जाऊन माझं काय होईल, किंवा पुढे जाऊन माझ्या लेकरांचं काय होईल, किंवा पुढे जाऊन माझी जी परिस्थिती आहे, ज्या परिस्थितीमध्ये मी अडकलेला आहे त्या परिस्थितीमध्ये माझं काय होईल. तर परमेश्वर म्हणते तुझं सर्व भार जो आहे तो भार माझ्यावरती टाकून दे. तू ज्यावेळेस आपण सर्व भार आपण परमेश्वरवरती टाकू त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की मी तुला कधी डळमळू देणार नाही, मी तुला आधार देणारा परमेश्वर आहे. आणि आधार देणारा एकच परमेश्वर आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगते की आधार फक्त येशूच देऊ शकतो. आणि तो जो आधार देणारा परमेश्वर आहे त्यालाच बिलगून राहा, त्याला तुम्ही चिटकून राहा आणि जिद्द तुम्ही मनामध्ये ठेवा की मी रोज प्रार्थना करणार आणि मी माझ्या परमेश्वराला मी धरून राहणार. कुठलीही परिस्थिती येऊ दे माझ्या जीवनामध्ये, भले माझं काही होऊ दे, त्या क्षणी तुम्हाला असं वाटेल की माझा आता जीव जाईल, त्या क्षणी सुद्धा तुम्हाला मी हेच सांगते. आणि मी सुद्धा माझ्या जीवनासाठी सुद्धा मी ते वचन लागू करून घेतलेले आहे. कुठलीही परिस्थिती येऊ दे, कितीही मोठा माझ्यासमोर खड्डा येऊ दे, कितीही मला असं वाटू दे पुढे गेलं तर तळे, मागे गेलं तर विहीर आहे, पुढे ते जे म्हण आहे पुढे आण मागं काय ते, त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते कितीही परिस्थिती येऊ द्या, तर ह्या परिस्थितीमधून तुम्हाला हात परमेश्वरच देणार आहे आणि मला हात परमेश्वरच देणार आहे. मग तुमची सर्व चिंता, तुमच्या सेवेविषयीची चिंता, तुमच्या लेकरांची चिंता, तुम्हाला असं वाटत असेल माझे लेकर बिघडलेले आहे, माझे लेकर वाईट मार्गाला गेलेले आहेत, तुम्हाला असं वाटत असेल की माझे नातेवाईक माझा तिरस्कार करत आहे, मला खूप कर्ज झालेलं आहे, मी कर्जातून बाहेर कसं येऊ, मी काय करू, मी कसं करू, त्या चिंता ज्या आहेत त्या सर्व आज जो आपला भार जो आहे तो भार आज देऊन टाका येशूला. तो भार घेण्यासाठी तयार आहे, कारण परमेश्वर म्हणतो की अहो कष्टी व भाराक्रांत जन तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.
आज परमेश्वराकडे टाकायचंय. आणि मी आज या ठिकाणी थांबते आणि आज आपण इथेच थांबणार आहात आणि पुढचा भाग आपण पुढच्या शुक्रवारी पाहणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगते, ह्या वचनाचं मनन करा, घाबरून जाऊ नका. कुठली परिस्थिती येऊ द्या, ह्या परिस्थितीमधून देव बाहेर काढेल. तुमचा नवरा सोडून गेलेला तुम्हाला विश्वासाने घोषित करून सांगते, तुमचा नवरा त्या ठिकाणी परत तुमच्या जवळ येईल. तुम्हाला घराच्या बाहेर काढलेला असेल, परंतु परमेश्वर आहे परत समेट करणारा परमेश्वर. तो परमेश्वर पुन्हा त्या घरामध्ये तुम्हाला एक करेल. आणि चिंता करू नका, जसं तुम्ही आतापर्यंत परमेश्वराला बिलगून राहिले तसंच त्याच पद्धतीने परमेश्वराला बिलगून राहा. हालेलुया, प्रेज लॉर्ड. उद्या शनिवार आहे आणि उद्या शनिवार तुमची आरोग्य सभा आहे आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे पास्टर लाईव्ह इथे. आणि आरोग्य सभेचा तुम्ही लाभ घ्या. कुठलाही आजार असू द्या, कुठलीही व्यातना असू द्या, त्या सर्व व्यातनामधून आजारामधून जो परमेश्वर जिवंत आहे तो बाहेर काढणारा तो परमेश्वर आहे. आणि म्हणून तुम्ही लाईव्ह या आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका आणि फक्त तुम्ही या आणि बसा आणि आनंदाने एक अर्धा तास जो काय आहे तर अर्धा तास मन लावून वचन ऐका देवाचं. परमेश्वर सर्व मार्ग मोकळे करेल. या मी प्रार्थना करते प्रत्येकासाठी. तुमचे डोळे बंद करा. थँक्यू जीसस. माझ्या देवबापा, तू म्हटलेला आहेस की प्रभू, तू म्हटलास की भिवू नकोस, घाबरू नकोस. मी तुझ्या संगती आहे, मी तुझा परमेश्वर आहे, मी तुला सहाय्य करणार आहे, मी तुला सबळ करणार आहे, मी तुला शक्तिमान करणार आहे. ज्या गोष्टीमध्ये आपण अशक्त आहोत, ज्या गोष्टीमध्ये आपण खचलेले आहोत, त्या गोष्टीमध्ये परमेश्वर आपल्याला मजबूत करत आहे. म्हणून प्रत्येक जण तुम्ही जर तुम्ही असा लाईव्ह तर तुम्ही दोन मिनिटं तुम्ही डोळे बंद करा देवासाठी. कारण की परमेश्वर तुम्हाला काही गोष्टी देणार आहे. आता या क्षणी तुम्ही त्या रिसीव्ह करा. थँक्यू जीसस. प्रभू येशू दे बाबा, जसं परमेश्वर पिता परमेश्वर तू गिदोन आणि एलियाच्या जीवनामध्ये केलंस माझे देव बाप्पा. घाबरल्या परिस्थितीमध्ये तू त्यांना आधार दिलास माझे देव बाप्पा. तसं परमेश्वर पिता देव बाप्पा तुझ्या मुलींना तू आधार दे माझे देव बाप्पा. आज त्यांच्या जीवनामध्ये कुठली परिस्थिती माहित नाही प्रभू, परंतु परमेश्वर पिता देव बाप्पा अंतःकरण पारखणारा तू सर्वज्ञानी, तू सर्व व्यापी परमेश्वर आहे माझे परमेश्वर पिता देव बाप्पा. प्रभू तू आमचा बाप आहेस माझे देव बाप्पा. आणि प्रभू एका लेकराला कुठल्या गोष्टी दुःख होत असेल, व्याध होत असतील, तो कुठल्या समस्येमध्ये अडकलेला असेल तर ते बाप ते दुःख ती परिस्थिती पाहू शकत नाही. तो बाप त्या गोष्टी त्या दुःखातून त्या लेकराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. परंतु परमेश्वर पिता देव जगिक बापापेक्षा प्रभू तो आमचा आत्मिक बाप जो सर्व क्षणी तो आमच्यावरती नजर तुझी असते प्रभू. आणि प्रभू परमेश्वर देव बापा त्या दुःखातून तू बाहेर काढणारा परमेश्वर आहे प्रभू. जे स्त्री देव बापा, ज्या स्त्रिया आज त्या दुःखामध्ये जात आहेत, त्यांचे पती त्यांना सोडून गेलेले आहेत प्रभू, तो पती रिटर्न येऊ दे येशूच्या नावामध्ये. प्रभू त्या पतीचा तू ताबा घे माझे देव बापा आणि त्या पतीला रिटर्न तुझ्या मुलीजवळ घेऊन ये माझे देव बापा. ज्या स्त्रीला घराबाहेर काढलेला असेल प्रभू, त्या स्त्रीला प्रभू येशू देव बापा त्या घरच्यांचा ताबा घे माझे देव बापा आणि त्यांच्या घरामध्ये तू समेट करणारा परमेश्वर आहे माझे देव बापा. प्रभू ज्या स्त्रीला देव बापा आज वेदना होत आहे देव बापा, ज्या वेदना देव बापा, ज्या आजार आहे प्रभू, त्या आजारातून आज त्यांना तू बाहेर काढ माझे देव बापा. प्रभू येशू देव बापा तू यहोवा राफा परमेश्वर आहे माझे देव बापा. आज त्यांना तू आरोग्याचा देव बापा, तू आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये मोकळा कर माझे देव बापा. प्रभू ज्या स्त्रीला कर्ज झालेलं आहे, ज्या देवपा तो कर्जदार म्हणून तिला बोलवते माझे देवपा, त्या कर्जदाराचं तोंड तो बंद करणारा परमेश्वर आहे देवपा. त्याचे पैसे फेकण्यासाठी त्याच्या तोंडावर देवपा परमेश्वर देवपा तू ती शक्ती दे, ती ॲबिलिटी दे माझे देवपा आणि तिला सुंदर काम देऊन देवपा तिला आशीर्वादित कर माझे देवपा. हो पिता परमेश्वर देवपा, जो देवपा पती त्या स्त्रीला मारत आहे, ती पती देवपा पती तिचा छळ करत आहे त्या स्त्रीचा, प्रभू त्या स्त्रीच्या जीवनामध्ये अद्भुत मिराकल कर माझे देव बापा. त्या पतीचा ताबा घे आणि त्याचे ताब्याचे मार्ग मोकळे बोलते मी येशूच्या नावामध्ये. पिता परमेश्वर देव बापा, ज्या स्त्रीच्या मनामध्ये आज प्रश्न येते बापा की पुढे जाऊन माझं कसं होईल, पुढे जाऊन मला कुठल्या गोष्टीचा मला फटका बसणार आहे का, पुढे जाऊन मी कुठल्या खड्ड्यात पडणार आहे का. प्रभू म्हणत आहे माझ्या मुली घाबरू नकोस, त्या खड्ड्यातून तू पडणार नाही. ज्याने तुझ्यासाठी खड्डा केलेला आहे त्या खड्ड्यात त्याला टाकणारा मी परमेश्वर आहे. तुझ्यासोबत कुठलीही गोष्ट वाईट होणार नाही. तू धीर धर, खंबीर हो, मी तुझा आधारस्तंभ आहे असं म्हणत आहे. तुम्ही स्वीकार करा येशूच्या नावामध्ये. प्रभू येशू देव बापा प्रत्येक महिलांना, ज्या महिला मला पाहत आहेत प्रभू आणि इथून पुढे देव पाहणार आहेत प्रभू, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझा जो आशीर्वाद आहे देवपा, जो कधीही न संपणारा जो स्तोत्र आहे तो स्तोत्र देवपा त्यांच्या जीवनामध्ये मी मोकळा करते येशूच्या नावामध्ये. ज्या स्त्रीला लेकर नसतील देवपा, ज्या स्त्रीला परमेश्वर देव देवपा त्या स्त्रीला तू लेकर देऊन आशीर्वादित कर माझे देवपा. तिची देवपा जी खुश आहे परमेश्वर, ती खुश देवपा तू भरणारा परमेश्वर आहे माझे देवपा. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करते पिता, आमेन.